निवडून आले होते. आणि पंचायत समितीला संजय गवारे आले होते. गवारी. बरं, मग हे सगळी जी लोक होती ही लोकांच्या निवडून आल्यानंतर परत लोकांच्या सुखदुःखात आली का? लोकांच्या कामं आली का? कायम 100% 100% लोकांच्या कामं आली. विवेक वळसे पाटलांना काठापरची लोक परत संधी देतील का? देतील. निवडून आले हे लोक परत आले ती गावात? हां, चांगली कामं केली त्यांनी. चांगली कामं परत निवडून येतील ना. दादा, आज तुम्ही जुनी जाणती माणसं आहेत, नवीन चेअरला संधी मिळायला हवी असं वाटत नाही का? नवीन संधी आता नवीन कोण आहे काय आहे आता काढलं आमच्या सारख्यांना काय माहिती. आता काय सांगता येते नवीन कोण उभं राहते कोण नाही, पण जे माणसाची आहे ना भूमिका आहे ती भूमिका राहणारच ना. जुन्या माणसांनी जे काम केलंय ती आठवण राहतेच माणसाला, भाऊ आपलं काम केलंय म्हणून. जुनी माणसं आहेत तुम्ही, काठापूरकर पुन्हा मागे उभे राहिले. वर्षा मागच राहते ना मला असं वाटतं. नवीन उमेदवार कोणतरी उभा राहणार आहे आता विवेक वळसे पाटलांच्या विरोधात. काय नाव होतं? अरुण गिरेंचं काम कसं आहे, काय सांगा? भंगार म्हणतोय ना आता, बाकी काय आणखीन सांगायचं. का बरं, काय अनुभव आला तुम्हाला? त्यामुळेच आता सगळ्या शिक्षकांना बुडवलं त्याने, पैसे खाते. शिक्षकांना बुडवण्यापेक्षा ठाम राहिलं आणि तो स्वतःच पैसे कमीत बसला, काय नाही समजलं. गद्दार झाला का संपला विषय. तो गेला आणि इकडून इकडं पलटी मारली ना की आमचं सगळं काम संपलं. आता समजा दिलीप पाटलाच्या बाबतीत सुद्धा आमचं ते होतं, पण आता शेवटी काय शेजारी आहे आणि काही कामही झालेली, तर असे इकडून तिकडं. कामाचा माणूस आहे का विवेक पाटील? म्हणजे काय आता सगळी हे आमचं कंपाऊंड वगैरे सगळं त्याच्याकडूनच झालं आणि शाळा, म्हणजे अशी माणसं असून सोडून कुठं जायचं. अरुण गिरेबाबत काय वाटतं तुम्हाला? त्यांनी तेवढी चूक केली नसते ना 100% झालं असतं. तो शिवसेनेका गेला होता तिथं थांबायला लागत होते, नाही तर मग राष्ट्रवादीत थांबायला लागत होतं. आहे का नाही? चूक आहे ना ही दुरुस्त होत नाही. चूक झाली का चूक झाली. मी म्हणतो तो किती बी चूक झालं आहे का नाही. चूक नव्हतं. आता हे पत्रकाराचं किंवा ह्या धंदा करताय तुम्ही, सुरुवातीला होते तुम्हाला ह्या पद्धतीवर ज्याने आणून टाकलं त्याच्यावर तुम्ही जर टंगड्यावर करायला लागले तर त्याला काय किंमत राहिली का? बरोबर, ज्यांनी आपल्याला शिकवलं, हां ज्यांनी मोठं केलं. हां, मग ती गदारी करून काय फायदा आहे? आणि तिकडे जाऊन तिकडं पुन्हा इकडं गेलं शिवसेनेतून पुन्हा इकडं आढळराव आलं, कुठं बसता त्याच्या नाही ठाम माणसं असलावी. आणि समाजाचं इथं आमच्या पुलाचं काम केलं, नुसतं सारावलं, काही झालं नाही. धडधड कोणी केलं? अरुण गिरे. तो त्यावेळेला दिले. कोणत्या पुलाचं काम केलं होतं? हा बंधारा, केटी बंधारा. हा काय? हा पलीकडचा तो पाणी पुरवठ्याची योजना आहे ना. हे अरुण भाऊ ठेकेदारी करायचे असं म्हणता का तुम्ही? हा ठेकेदार कोण? अरुण गिरे. हां, बोला. पलीकडच्या काठापूरला ते पाणी पुरवठ्याची टाकी आहे का नाही, नुसती टाकी टाकली तिच्यात पाणीच नाही गेलं. आता दिलीप पाटलाचा माणूस असल्यामुळे पैसे घेऊन पळाला. कोण काय करते? कोण पळाला? अरुण गिरेला सगळं बिल मिळालं ना, बांधकाम खात्याकडून जे पैसे मिळायचे का नाही, मग ते पैसे तो ते काम पूर्ण झालं, ग्रामपंचायतीचं सर्टिफिकेट घेतलं आणि झालं मोकळं. पैसे काढून घेतले. हां, मग ते काम तसंच पडलं, टाकीत नाही पाणी पडलं. काय बोलतो? कुठं आहे ते काम? हवं नाही, ह्या फाट्यावरच आहे ना, पलीकडचा फाटा. तुमचं नाव काय? दत्तात्रय दामाजी करंडे, राहायला कुठे? पाटील वस्ती. समिती निवडणुका जवळ आल्यात आता. जवळ व्हायचे 5 तारखेला येते. हा, म्हणजे एक 15 दिवस आले असं म्हणायला लागत. हां, बोला ना काय म्हणतो. जुनी जी लोक होती त्यांनी कामं केल्यात. हां, केलेत ना कामं केले. जिल्हा जिल्हा पहिले अरुण गिरे होते, हं. त्याच्यानंतर विवेक दादा वळसे पाटील होते. दोघांनी कामं केलेत. दोघे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष होते. दोघांनी कामं केलेत. निवडून येते परत. हां, विवेक दादा 100% निवडून येते. तुम्ही आज युवा पिढी
नवीन चेहरा यावा असं वाटत नाही का तुम्हाला? नाही, शेवटी काम करणाऱ्याला विकासाला प्राधान्य दिलं पाहिजे ना. कदाचित आपण नवीन चेहऱ्याला संधी दिली तर तो पण काम करेन. नाही, पण ज्या विहिरीला चांगलं पाणी आहे, भरपूर पाणी आहे, कायला दुसरी खांदायची डोक्याला ताण करायचं, बरोबर की नाही? चांगलं आहे कामकाज चांगलं आहे. म्हणजे चालू पाण्याची विहीर नाही सोडायची. हा चालू पाण्याची विहीर नाही सोडायची. आणि सोडलीच लोकांनी यावी तर काय होईल तोटा? लोक बघतील ना लोक त्या पद्धतीने. भोगतील.